मी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये आहे। माझ्या पाठीमागे बघताय हे हेमाडपंथी मंदिर आहे। उंबर्डी म्हणून गाव आहे माणगाव तालुक्यामध्ये। त्या गावाच्या हद्दीमध्ये मंदिर आहे आणि माझ्या समोर कोरडूगड किल्ला आहे। तो किल्ला सकाळीच मी ट्रेक करून आलोय आणि इथे मंदिर पाहायला आलो। आता हे मंदिर पाहताना या मंदिराच्या आवारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरगळी आहेत। म्हणजे इथं खूप मोठं युद्ध झालं असेल, कारण की अनेक विरगळी सतीशिळा खूप मोठ्या प्रमाणात आहेत। आणि मी ही गोष्ट तुम्हाला का सांगतोय की गुंथर्डी सोनथायमर नावाचे एक जर्मन शास्त्रज्ञ होते की त्यांच्या लहानपणी त्यांना भारतीय तत्वज्ञानाबद्दल प्रचंड कुतूहल होतं। म्हणजे ते अगदी इंडो जर्मन सोसायटीचे सदस्य देखील झाले। त्यासाठी म्हणजे भारतीय तत्वज्ञान, भारतीय संस्कृती याबद्दल ते अभ्यास करू लागले। आणि अभ्यास करताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की ह्या क्षेत्रामध्ये तुला भविष्य नाही, व्यावसायिक भविष्य, म्हणून मग त्यांना लॉ कॉलेजला ऍडमिशन घ्यायला लावतात। पुढे त्यांचं लॉचं शिक्षण होतं, त्याबरोबर ते आपला भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यासही करत असतात। लॉ शिक्षण पूर्ण करतात, पास होतात। लॉ पास झाल्यानंतर 1958 साली ते भारतामध्ये येतात आणि विशेषतः पुण्यामध्ये येतात। आपल्या पुण्याचे जे लॉ कॉलेज आहे त्या लॉ कॉलेजचे जे प्राध्यापक असतात त्यांचं त्यांना मार्गदर्शन लाभतं। म्हणजे अगदी हिंदू कायदा, ॲग्लो हिंदू कायदा, त्यानंतर ही आधुनिक हिंदू कायदे, हिंदू संस्कृती, इथल्या महाराष्ट्रातल्या रूढी परंपरा यांच्यावर ते अभ्यास करायला लागले। पण पुस्तकं वाचताना त्यांना समजलं की पुस्तकांमध्ये खूप मर्यादित प्रमाणात माहिती आहे। जर आपल्याला ह्या भारतीय तत्वज्ञान किंवा इथली संस्कृती जाणून घ्यायची तर आपल्याला पूर्ण भारतभर किंवा विशेषतः महाराष्ट्रात फिरलं पाहिजे, डोंगर दऱ्यामध्ये सह्याद्रीत फिरायला हवं। मग त्यांनी सह्याद्रीत आणि गावोगाव पालथी घालायला सुरुवात केली। डी कोसंबींचं त्यावेळेस त्यांना खूप मोठं मार्गदर्शन मिळालं होतं। आणि फिरताना त्यांचा विशेष पट्टा हा की महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे धागे हे कर्नाटक पर्यंत जातात, म्हणून त्यांनी अगदी कर्नाटक पर्यंत संशोधन केलं। के शेट्टर नावाचे कर्नाटक मधले एक संशोधक आहेत, त्यांच्या जोडीने त्यांनी गुंथर्डी सोनथायमर आणि के शेट्टर या दोघांनी मिळून तो त्यांचा एक ग्रंथ आहे की मेमोरियल स्टोन नावाचा, जो विरगळींवर, विशेषतः विरगळींवर जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर तो ग्रंथ तुमच्या खूप कामाला येईल। तर मेमोरियल स्टोन नावाचा ग्रंथ आहे। मी अजून वाचलं नाहीये, पण मी त्या ग्रंथाबद्दल ऐकलेलं आहे। तर ते जेजुरी ह्या भागात खूप मोठ्या प्रमाणात संशोधक करतात। मंदिरांच्या बाहेर ज्या अशा मूर्त्या पडलेल्या असतात, विरगळी पडलेल्या असतात, त्याच्यावर ते काम करू लागतात। जेजुरीमध्ये तर त्यांनी एवढं वास्तव्य केलेलं आहे की जेजुरीचे लोक त्यांना प्रेमाने सरपंच बोलायचे। म्हणजे अगदी खेडोपाड्यामध्ये त्यांना गुंथोबा, गुंथरराव अशा नावाने लोक ओळखू लागलेत। कारण ते ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस लोकांशी बोलायचे तर लोकांना कुतूहल असायचं की हा गोरा माणूस बाबा मराठी एवढा मस्त बोलतोय। मग लोक अगदी मनमोकळेपणाने त्यांच्याशी गप्पा मारायचे। जवळजवळ त्यांच्या आयुष्यातले 40 वर्ष, म्हणजे 6 महिने भारतात आणि 6 महिने जर्मनीमध्ये, असा त्यांनी 40 वर्षाचा काळ घालवलाय।